जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 7वा विषय त्याग निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। न्याय निष्ठुर बोलणे बहुतांस वाटे कंटाळवाने मळमळ करिता जेवणे विहित नव्हे। बहुती विषय निंदिले आणि तेची सेवित गेले विषय त्यागे देह चाले हे तो घडेना। श्री समर्थांनी दशक 12वा विवेक वैराग्य नाम आणि त्यामधील समास 7वा विषय त्याग निरूपण नाम याचं विवरण समर्थ आज आपल्याला करायला घेत आहेत। श्री समर्थांनी प्रथम ओवीमध्ये म्हटलेला आहे, न्याय निष्ठुर बोलणे बहुतांस वाटे कंटाळवाने मळमळ करिता जेवणे विहित नव्हे। समर्थांनी दशक 7वा विषय त्याग निरूपण नाम आता विषयांचा त्याग करायला सांगितलेला आहे आणि हे विषय कोणते आहेत तर समर्थ म्हणतात आहे हे विषय जे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण अडकत राहतो आणि समर्थ म्हणतात त्या गोष्टींमध्ये अडकून पुढे आपण विषय सांगे मग विषयामध्ये वाहून जातो आणि त्यामुळे काय होतं आपलं जीवन व्यर्थ होत जातं। आणि समर्थ त्याचमुळे म्हणत आहेत की विषय त्याग विषयांचा त्याग प्रथम आपल्याकडून झाला पाहिजे। मग समर्थ प्रथम ओवीमध्ये म्हणतात न्यायनिष्ठुर बोलणे। न्यायनिष्ठुर बोलणे म्हणजे न्यायनिष्ठुर बोलणे अनेकांना ते आवडत नाही हो। काही जण नेहमीच कठोर बोलतात पण समोरच्याला ते आवडत नाही। न्यायनिष्ठुर बोलणे बहुतांस वाटे कंटाळवाने मळमळ करिता जेवणे विहित नव्हे। पण समर्थ म्हणतात त्यांना ते कंटाळवाणे वाटतं, जे न्यायनिष्ठुर बोलतात ते सगळ्यांनाच आवडत नाही। पण मळमळत असताना जेवणे काही योग्य आहे का हो? नाही। त्याप्रमाणे मनात शंका ठेवून श्रवण केलं तर ते काहीच हिताचं ठरत नाही। म्हणून म्हटलंय मळमळ करिता जेवणे विहित नाही म्हणजे विहित नव्हे। मग समर्थ म्हणतात आहे की समर्थांनी इथे सगळे दृष्टांत दिलेले आहेत। दृष्टांतातून समर्थ आपल्याला समजावून सांगत आहेत न्यायनिष्ठुर बोलणे बहुतांस वाटे कंटाळवाने। न्यायनिष्ठुर बोलणे याचा अर्थ कडक बोलणे, कडक शब्दात जरी सत्य असेल तरी सुद्धा ते आपल्याला रुचत नाही। आपण म्हणतो खरं आहे, नेहमी खरं बोलावं, आपण बोलतो नेहमी, पण कधी कधी खरं बोलणंही आपल्याला त्रासदायक ठरते हो, दुःख देते। आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून सत्य वचन हे खरं आहे पण ते कसं आहे कठोर आहे। म्हणून म्हटले न्याय निष्ठुर बोलणे ते कसं आहे कठोर आहे आणि सत्य कटू आहे। सत्य आपण बोलतो परंतु समोरच्याला ते सत्य आवडेलच असं नाही हो। कधी कधी समोरचा सत्य ऐकून दुःखवतो आणि त्यामुळे समर्थ म्हणतात सत्य कटू आहे। जरी ते खरं असलं तरी ते आपल्याला काय असतं हवंसं वाटतं का हो? नाही वाटत। जर आपल्यामध्ये एखादी त्रुटी आहे किंवा आपल्यामध्ये एखादा दोष आहे जो एवढा वाढलेला आहे की समोरच्याने आपल्याला एकदा सांगावं की तुम्ही असा हा विषय तुमचा कमी करावा किंवा हा गुण तुमच्यामध्ये जास्त प्रवृत्त झालेला आहे तो कमी करावा जेणेकरून तुम्ही काय उत्तमरित्या जीवन आपलं जगू शकाल। परंतु आपल्याला जर आपल्यातल्या उणिवा कोणी सांगितल्या भले त्या सत्य असतील तरी सुद्धा आपल्याला समोरच्याचं बोलणं हे वाईट न्याय निष्ठुर बोलणे निष्ठुरच वाटते, कठोरच वाटतं। म्हणून समर्थांनी म्हटलंय बघा ते खरं असलं तरी ते आपल्याला नको असतं। म्हणून समर्थ म्हणतात आहे की जसं रावणाकडे खरी संपत्ती होती पण संकट आलं कळलं म्हणून तो धावत आपल्या मामाकडे गेला, मारीच नावाच्या, त्याच्या मामाचं नाव मारीच होतं आणि मारीच ही राक्षसच होता पण त्याला उपरती आलेली आणि तो भगवत भक्त झालेला होता। जरा तो मारीच त्याचा मामा रावणाचा मामा जो होता मारीच तो सत्यवचनी होता पण कठोर वचनी होता। आता सत्य कसं असतं समर्थ म्हणतात न्यायनिष्ठुर बोलणे सत्य हे नेहमी कडूच वाटतं आपल्याला, म्हणजे आपल्याला त्याचा त्रास होतो। मग समर्थ म्हणतात जरी सत्यवचनी असला कठोर वचनी जरी तो असला तरी समर्थ म्हणतात की रावणाने त्याला सांगितलं की माझी अशी इच्छा आहे। रावणाने आपल्या मामाला सांगितलं की माझी अशी इच्छा आहे। काय इच्छा आहे तर सीतेचं मला हरण करायचं आहे।
म्हणजे सीतेला मला पळवून आणायची आहे. मग तो मामा म्हणाला, मारीच म्हणाला की तुझी ही जी इच्छा आहे, कारण तो स्पष्ट वचनी होता, कठोर वचनी होता, सत्यवचनी होता. मग आता तो म्हणायला लागला की तुझी इच्छा जी आहे ती तू आता सोडून दे, हे काही चांगलं नाही आहे आणि याच्यावर तुझा कसा काय आहे, जर असं तू केलं, जर माते सीतेला जर तू पळवून आणलंस तर तुझा नाश हा निश्चित आहे. हे मामाने त्याला सांगितलं. पण रावण हा सत्ताधीश होता, राजा होता, तो काही ऐकेना. आणि मग मारीचाने त्याला समजावून सांगितलं. कडक बोलणाराही कठीण आहे की नाही, आहे, त्याने समजावून सांगितलं. आणि कडक जे बोलणं आहे ते ऐकणारा सुद्धा मिळणं कठीण आहे. असं मी का म्हणते आहे, कारण कडक बोलता येतं पण ऐकताना मात्र तसा माणूस भेटणं अवघड आहे, कारण कधी कधी त्यामुळे भांडणं सुद्धा होतात. कारण म्हणून म्हटलेलं आहे की कडक बोललेलं एखाद्याला समोरच्याला ऐकवत पण नाही, त्याला खूप राग येतो. मग कडक बोलणं सोपं आहे पण ऐकणं कठीण आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात ते ऐकणारा सुद्धा तो मिळणं कठीण आहे. म्हणून मी तुझ्या हिताचं सांगतो आहे, सत्य सांगतो आहे. ते जरी तुला कटू वाटत असलं तरी तुला ते काय होईल, ऐकावं लागेल. सगळेजण गोड गोड बोलतायत, कारण तू काय आहेस, राजा आहे. तू जो निर्णय सगळ्यांना सांगतोस आहेस ते सगळे तुझ्याशी गोड गोड बोलणार आहेत, कारण काय आहे, तू राजा आहेस. यात तुझं अहित आहे, तू नीट विचार कर. यात तुझं हित लपलेलं नाही आहे, यात तुझं काय आहे, अहित आहे. तुझं हित नाही आहे, तुझ्या मनाप्रमाणे हे आहे. म्हणजे तुला प्रेयस आहे पण तुला काही हे श्रेयस नाही आहे. प्रेयसाचा विचार तू करू नको, तू श्रेयसाचा विचार कर. जर तू हा विचार नाही सोडला, मारीच मामा सांगतो, जर तू हा विचार नाही सोडला तर शेवटी तुझं या ठिकाणी विसर्जनच आहे. म्हणजे तुझं मरण हे निश्चित आहे, तुझा नाश हा निश्चित आहे. तुझं समर्थ म्हणतात सगळं काय होईल, तुझं मारीच मामा म्हणतो की तुझं सगळं नष्ट होणार आहे. पण रावण काही ऐकेना हो. शेवटी काय झालं, रावणाचा नाश झाला. आणि म्हणून समर्थ इथे म्हणत आहेत, न्यायनिष्ठुर बोलणे बहुतांस वाटे कंटाळवाने, मळमळ करिता जेवणे विहित नव्हे. आता न्यायनिष्ठुर बोलणे, आता मारीचे त्याला सांगत होते, मामा त्याचे सांगत होते की तू असं करू नको, तुझा नाश आहे इथे. परंतु बहुतांश वाटे कंटाळवाने, ते काही रावणाने ऐकलं नाही. आणि म्हणून पुढे म्हटलंय, मळमळ करिता जेवणे विहित नव्हे. आता इथे समर्थाने दृष्टांत सांगितलेला आहे. मळमळ करिता जेवणे, जेवणाचा दृष्टांत सांगितलेला आहे. मळमळ करत असताना जेवावे वाटत नाही हो, बरोबर की नाही. आपण जर एखादा प्रवास करून आलेलो आहे किंवा खूप थकलेलो आहे, आजारी आहोत, तर मळमळ वाटते आपल्याला एकदम असं गळ्याकडे काही वेगळंच येतं किंवा मळमळ वाटते, आपल्याला जेवण नको वाटतं, जगावंसं नको वाटतं. मग मळमळ करत असताना जेवावं वाटतं का, नाही वाटत, जेवायची इच्छाच होत नाही हो. काही लोक मग म्हणतात आजारी असताना मला जेवणच जात नाही. मग का जात नाही, कारण ती मळमळ असते, त्या मळमळीमुळे आपल्याला जेवावंसं वाटत नाही. जसं वय झालेले लोक जे आहेत त्यांची ॲसिडिटी फार वाढते बघा. ॲसिडिटी वाढली, आता ॲसिडिटीचा खूप सारा असा परिणाम दिसून येतोय, कारण म्हातारे वयस्कर माणसांकडेच नाही तर तरुण माणसांकडे सुद्धा हे वाढलेलं आहे. ॲसिडिटी ही सगळ्यांना होत आहे आजकाल. म्हणून समर्थ म्हणतात की ती ॲसिडिटी जर वाढली तर आपल्याला काहीच खावं वाटत नाही हो. पण गंमत अशी आहे की ते खात नाही म्हणून सुद्धा ॲसिडिटी वाढते. आता काही जण काय करतात, सकाळचा नाश्ता करत नाहीत किंवा जेवण टाईमवर घेत नाहीत. मग जेवण नाही केलं, नाश्ता नाही केला तर ॲसिडिटी वाढणारच आहे. म्हणजे खाऊन सुद्धा ॲसिडिटी होते, जास्त खाऊन पण ॲसिडिटी होते, मळमळ असेल आणि आपण जर जास्त खाल्लं तरी सुद्धा ॲसिडिटी होते, आणि न खाता सुद्धा ॲसिडिटी वाढते. म्हणून काहीच खावं वाटत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की काही खाल्लं तर ॲसिडिटी वाढते, मग आता काय करावं तरी काय. तर समर्थ म्हणतात मळमळ करिता जेवणे शक्य नाही आहे. म्हणजे मळमळ करता जेवणे विहित नव्हे, म्हणून मळमळ करत असताना जेवणं काय आहे, शक्य नाही. मात्र समर्थ म्हणतात ही मळमळ कोणती आहे हो, हे महत्त्वाचं आहे.
ती मळमळ कोणती आहे? आता दृष्टांत झाला जेवणाचा. मळमळ करिता जेवणे विहित नव्हे, हे समर्थाने दृष्टांत दिलाय, परंतु आपल्याला तो सिद्धांत कळावा यासाठी हा दृष्टांत दिलेला आहे. मग आता समर्थांना काय सांगायचं आहे? ती मळमळ कोणती आहे? ती मळमळ कशाची आहे? तर ती मळमळ जी आहे ती समर्थ म्हणतात ही शंकेची मळमळ आहे. शंका जर माणसाच्या मनात असेल तर एखादा माणूस आपल्याला काहीही सांगत असेल तरी तो ऐकत नाही. म्हणजे जर एखाद्याबद्दल आपला पूर्वग्रह जर दूषित असेल किंवा एखाद्याबद्दल आपला जो समज आहे तो असा आहे आणि जर ती व्यक्ती जरी आमच्या समोर जरी चांगली वागली तरी आपल्याला वाटतं की हे काही योग्य नाही, कारण ही व्यक्ती लबाड आहे असं वाटतं. परंतु समर्थ म्हणतात शंका आहे. आता मनात आलेली शंका आहे. शंका जर माणसाच्या मनात आली तर एखादा माणूस आपल्याला काहीही सांगत असेल तर ते आपण ऐकत नाही. हिताचं असेल, कटू असेल तरी आमची मळमळ आहे. जशी रावणाला मळमळ होती, म्हणजे सीतेचं हरण करण्याची रावणाला जशी मळमळ होती, त्या अभिलाषेच्या मळमळीमुळे मारीच सांगत होता की हे राजा, तुला मी सांगतो आहे की तू जी अभिलाषा धरलेली आहे ही तुझ्या हिताची नाही आहे. मी जे सांगतो आहे ते कडक शब्दातलं आहे, कोण ऐकूनही घेणार नाही आणि कोणाला आवडणारही नाही, पण ते हिताचं नाही आहे. पण ते काय आहे? हिताचं आहे, म्हणून तुम्हाला ऐकावं लागेल. पण ते हित सुद्धा माणसाला काय होतं? पचत नाही. का पचत नाही? कारण त्या अगोदर त्याच्या मनामध्ये जी मळमळ आहे, जी शंका आहे, तो बोध होऊ देत नाही त्याला. म्हणून पहिले ती मळमळ काढून टाकली पाहिजे आणि ती मळमळ निघाली की मग दुसऱ्याने आपल्याला जे सांगितलेलं आहे ते माणसाला पटवू लागते. म्हणून म्हटलेलं आहे, न्यायनिष्ठुर बोलणे बहुतांश वाटे कंटाळवाने, मळमळ करिता जेवणे विहित नव्हे. बहुती विषय निंदिले आणि त्याची सेवित गेले, विषय त्यागे देह चाले हे तो घडेना. बोलणे एक चालणे एक, त्याचे नाव हीन विवेक, येणे करिता सकळ लोक हासो लागती. मग आता समर्थ म्हणतात बहुती विषय निंदिले, म्हणजे आता श्रोत्यांच्या मनात जी शंका आलेली आहे, कशी शंका? तर अनेक लोक विषयांची निंदा करतात, पण स्वतः समर्थ म्हणतात बहुती विषय निंदिले, अनेक लोक विषयांची निंदा करतात आणि त्याची सेवित गेले, पण स्वतः तेही विषय सेवन करीत असतात. विषय त्यागे देह चाले हे तो घडेना. मग विषयांचा जर संपूर्ण त्याग केला तर देह कसा चालेल? हे अशक्य वाटतं आहे. म्हणजे जिथे ज्याची गरज आहे त्याचं प्रमाण तिथे आवश्यक आहे किंवा ते असणं आवश्यक आहे. जसं जेवण झाल्यावर मीठ हे लागणारच आहे, प्रमाण त्याचं खूप अल्प आहे, परंतु मिठाशिवाय जेवण रुचकर लागणार नाही. कितीही मसाले टाका, कितीही तेल टाका, कितीही कांदा टाका, तरी सुद्धा त्याला चव काही येत नाही. त्याप्रमाणे विषय जर टाकले तर हा देह कसा काय चालणार आहे, असा इथे प्रश्न विचारलेला आहे. मग समर्थ म्हणतात दोन गोष्टी एकाच वेळी शक्य नाही. ते का सांगतायत? जसं समर्थ म्हणतात जशा एका म्यानमध्ये दोन तलवारी बसत नाहीत, तसं श्रोत्यांचं असं म्हणणं आहे. श्रोत्याने आता काय म्हटलेलं आहे बघा, श्रोत्यांचं असं म्हणणं आहे की महाराज तुम्ही सांगताय ते सगळं खरं आहे, पण आम्हाला ते काही पटत नाही. का पटत नाही आहे? तर समर्थ म्हणतात बघा, ती श्रोते जे म्हणतात आहे ते का पटत नाही, तर त्याचं उत्तर आहे मळमळ. आता मग ती मळमळ कोणती आहे ती इथे समर्थ आपल्याला सांगतात आहे. मग साधकाच्या श्रोत्यांच्या मनातील मळमळ अशी आहे की ते म्हणतात आहे की बहुती विषय निंदिले. आतापर्यंत जे साधू संत सत्पुरुष होऊन गेले त्या सगळ्यांनी विषयांची निंदा केली, विषयाचा वेर केला, विषय त्यागाशिवाय तरणोपाय नाही असं परोपरीने समजून सांगितलं. पण प्रश्न असा आहे, श्रोत्यांचा प्रश्न कसा आहे बघा, प्रश्न असा आहे की आणि त्याची सेवत बहुती विषय निंदिले आणि त्याची सेवत गेले, विषय त्यागे देह चाले हे तो घडेना. त्याची सेवत गेले, विषय त्यागे देह चाले हे तो घडेना. पण विषय जर आम्ही सेवन नाही केले, विषय जर आपण गरजेप्रमाणे सेवन नाही केले तर आमचा देह चालणार नाही. म्हणजे देह चालवण्यासाठी विषयांची गरज आहे आणि परमार्थ साधण्यासाठी
त्यागाची गरज आहे. म्हणून समर्थांनी नावच दिलेलं आहे विषय त्याग निरूपन्ना. देह प्रपंच आणि परमार्थ. मग आता प्रपंच कशाने? देह चालण्यासाठी विषयाची गरज आहे आणि त्याग हा परमार्थाचं लक्षण आहे. म्हणजे परमार्थ साधण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे एका बाजूला जर आम्हाला परमार्थ साधायचा आहे तर विषय त्याग करावा लागतो. विषय त्याग केला की देह पडतो. मग आम्हाला असं म्हणावं लागेल की ते विषय त्याग होऊ शकत नाही आणि परमार्थ साधू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात बहुती विषय निंदिले. किती विषय आहेत आपल्याजवळ? खूप विषय आहेत. बहुत आहेत, खूप आहेत. पंच ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्यांचे पंचविषय आहेत. कानाचा विषय वेगळा, डोळ्यांचा विषय वेगळा, नाकाचा विषय वेगळा, त्वचेचा विषय वेगळा, ज्ञानेंद्रियांचे विषय वेगळे, कर्मेंद्रियांचे विषय वेगळे. ते विषय सेवन करत राहतात आणि तो देह चालत राहतो. मग असं असताना समर्थ म्हणतात आहे की तुम्ही विषय त्याग करा. म्हणून विषय त्यागाशिवाय परमार्थ घडत नाही आणि विषय सेवनाशिवाय शरीर टिकत नाही. म्हणून हा गुंता सोडवायचा तरी कसा? हा गुंता सोडवणं सोपं नाही आहे, ते सोडवणं कठीण आहे. म्हणून समर्थांनी त्यातून राजमार्ग काय सांगितलं आहे? राजमार्ग काढलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की पहिली तुमच्या मनातली जी शंका आहे ती काय करा? दूर करा. आता कोणती शंका? तर मळमळ जी आहे ती दूर करा. त्याच्यासाठी मी इथे बसलेलो आहे. कारण तुमचं मन जोपर्यंत स्वच्छ होणार नाही. बघा, जसं एखाद्या भांड्यात आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे. आता समजा एक बॉटल आहे आणि बॉटलमध्ये पाणी भरून ठेवायचं आहे. पण पाणी केव्हा भरू शकतो? जेव्हा ते बॉटल रिकामी असेल. जर अगोदरच पाणी भरलेलं असेल तर पुन्हा पाणी भरायची गरज नाही. मग जसं समर्थ म्हणतात आहे की शंका दूर पहिल्यांदा व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी समर्थ सांगतात आहे कारण तुमचं मन जोपर्यंत स्वच्छ निर्मळ होणार नाही, जोपर्यंत ते मन निर्मळ होणार नाही तोपर्यंत मी सांगितलेलं ज्ञान जे आहे ते तुमच्यापर्यंत ते पोहोचूच शकणार नाही. मग समर्थ म्हणतात जरी पोचलं तरी काय होईल? आधीच तुमचं सगळं भरलेलं आहे, आधी तुम्ही खाली केलेलं नाही. म्हणजे एखाद्या बॉटलमध्ये पाणी भरलेलं आहे आणि आपण पुन्हा पाणी भरतोय तर ते काय होईल? म्हणजे सांडून जाईल. म्हणजे तसंच आहे, जर मी सांगितलेलं ज्ञान तुमच्यापर्यंत ते पोचू शकत नाही आणि जरी पोचलं तरी त्याची ओमिटिंग होऊन जाणार आहे. कारण कीर्तनात आपण सगळं ऐकतो पण तसं वागणार म्हणून ठरवतो. कीर्तनात बसल्यावर आपण ठरवतो, निरूपणात बसल्यावर सगळं ठरवतो. जसं ते साधू संत महाराज बुवा सांगतील तसं आपल्याला वाटतं मी आता असं वागणार, सासूशी भांडणार नाही, दिराशी नंदेशी भांडणार नाही, याला असं करेल, त्याचा तसं करेल, सगळ्यांना मदत करेल. सगळं काही चालू असतं कारण कीर्तनात सगळं ऐकलं जातं. पण एकदा का बाहेर पडून चप्पल घातली की पुन्हा एरे माझ्या. मग समर्थ म्हणतात तसं, कारण कीर्तनात सगळं ऐकतो पण तसं वागणार म्हणून ठरवतो आणि कीर्तनावरून घरी आल्यावर जैसे थे. मग समर्थ म्हणतात नाही निर्मळ जीवन काय करील साबन, तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. मग काही जरी बोध करायची किंवा बोध करून घ्यायची इच्छा असेल तर पहिल्यांदा चित्त शुद्ध असलं पाहिजे. साबणाचा वापर तेव्हा होऊ शकतो की जेव्हा शुद्ध पाणी असेल. आता सांडपाण्याने आपल्याला साबण वापरता येईल का हो? सांडपाण्याचे आंघोळ आपण करत नाही, घाण असते. मग स्वच्छ पाण्यानेच आपण आंघोळ करतो त्यावेळी साबण वापरतो. मग नुसता साबण असून चालणार नाही. साबणाने आम्ही अंग धुवू शकत नाही. साबण हे सहाय्यक आहे पण सहाय्यक सगळ्यात पहिलं पाणी आहे. मग हा सहाय्य घानंतर असतो. पहिलं मुख्य आपल्याला पाणी पाहिजे. मग जीवन शुद्ध पाहिजे. नाही निर्मळ जीवन म्हणजे पाणी. जर निर्मळ स्वच्छ जर पाणीच नसेल काय करील साबण? मग काय करणार आहे साबण? पाणी स्वच्छ असेल तरच साबण काम करणार आहे. तैसे शुद्ध चित्त, तैसे चित्त शुद्ध नाही म्हणजे ती शुद्धता पहिलं आहे. आणि नंतर बोध म्हणजे पहिलं पाणी स्वच्छ आणि नंतर साबण. त्याप्रमाणे तुम्ही तुमचं पहिलं चित्त शुद्ध करा. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे बहुती विषय निंदिले आणि त्याची सेवित गेले, विषय त्यागे देह चाले हे तो घडे ना. मग विषय जर त्याग केला तर देह कसा चालणार आहे? म्हणून पुढे म्हटलंय बोलणे एक चालणे एक, त्याचे नाव हीन विवेक, येणे करिता सकळ लोक हासो लागती.
मग एक बोलायचं, बोलणे एक चालणे एक, एक बोलायचं आणि वेगळंच वागायचं. म्हणजे बोलणार तसं चालणार नाही, बोलणार त्याच्या उलट उलट चालणार. मग काय होणार त्याचे नाव हीन विवेक. मग बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणून म्हटले बोले एक चाले एक, त्याचे नाव हीन विवेक. मग एक बोलायचं आणि दुसरंच वागायचं, मात्र त्याच्या विरुद्ध यालाच हीन विवेक म्हणतात. अशा तऱ्हेने वागलं असतं तर सर्व लोक काय करतात, येणे करता सकळ लोक हसू लागती. बरोबर आहे. आपण सकाळी सांगितलं की मी संध्याकाळी मी इथे जाणार आहे. मग दुसऱ्या दिवशी जर आपल्याला एखादी ती व्यक्ती पुन्हा भेटली तर म्हणतो काय रे तू फसवलंस, तू गेला नाहीस. म्हणजे बोले एकच आले एक. सांगतो आहे, मोठे मोठे उपदेश करतो आहे, पण स्वतः त्याच्यामध्ये बुडलेला आहे. मग काही उपयोग होतो का? मग तसं आहे ते. बोले एकच आले एक, त्याचे पाहू नये मुख. समर्थ म्हणतात बोले एक चाले एक, त्याचे पाहू नये मुख. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणून म्हटलंय, श्रोता म्हणतो आहे की यालाच काय म्हटलं आहे, हीन विवेक असं म्हटलेलं आहे. आता हीन विवेक म्हणजे कोणता, की तो बोलतो एक आणि करतो एक. आणि आता समर्थांचंच वचन आहे, बोले एक चाले एक, त्याचे पाहू नये मुख. आणि त्याच्या उलट सांगितले समर्थांनी, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणजे जसा बोलतो तसा वागत नाही, असा याचा अर्थ जो विवेक आहे तो हीन विवेक लोकांनी पाहिला. पण तर लोक हसतात, आणि म्हणून बोलणाऱ्याच्या मागे साधनेची आणि आचाराची अत्यंत गरज आहे. जोपर्यंत आचाराचं सामर्थ्य त्यांच्या पाठीशी उभं नाही तोपर्यंत बोलणाऱ्याचा प्रभाव पडूच शकत नाही. म्हणून आधी केले मग सांगितले, आधी करा आणि मग सांगा तर लोक विश्वास ठेवतील. तुम्हीच जर केलं नाही तर कसं काय विश्वास ठेवतील? समर्थांनी जागोजागी सांगितलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात तुमचं काय काय म्हणणं आहे ते आता सांगा. म्हणून श्रोता पुन्हा प्रश्न विचारतो आहे, बोले एकच, बोलणे एक चालणे एक, त्याचे नाव हीन विवेक. येणे करिता सकळ लोक हसू लागती. मग अजून विचारताय समर्थ तुमचं काय आहे तर अजून सांगा. विषय त्यागे विन तो काही, परलोक तो प्राप्त नाही. ऐसे बोलणे ठाई ठाई बरे पहा. प्रपंची खाती जेवती, परमार्थी काहे उपवास करती. उभयता सारखे दिसती, विषयाविषयी. मग समर्थ म्हणतात विषय त्यागे विन तो काही. मग लोक ठाई असं म्हणतात की विषय त्यागाशिवाय परलोक प्राप्त होत नाही. याचा नीट विचार करा, काय आहे हे? श्रोत्याने पुढचा प्रश्न विचारला आहे की आतापर्यंत जितका काही आपण अभ्यास केला, जितकी काही श्रवण भक्ती केली, श्रवण साधना केली, या साधनेने आम्हाला एक गोष्ट कळली आहे. म्हणजे या साधनेची एक गोष्ट कळली आहे की विषय त्याग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परलोक आम्हाला साध्य होत नाही. परलोक प्राप्तच होऊ शकत नाही. कशाशिवाय? विषय त्यागाशिवाय. मग परलोक प्राप्त होऊ शकत नाही असं आम्ही ऐकलं आहे. मग हे जर खरं आहे तर मला एक सांगा. समर्थे श्रोते म्हणतात आहे की हे जर खरं आहे तर एक सांगा की परलोक साध्य करण्यासाठी त्याग का आवश्यक आहे? आणि त्याग केला म्हणजे विषय त्याग केला तर शरीर राहत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही. म्हणजे डोळ्यांनी पाहत नाही तर चालेल का? मग डोळे बंद होतील. खायचं म्हटलं तर तोंडात घास घालावा लागणार, जिभेला ती चव कळणारच, कानाने ऐकू हे येणारच. विषय सेवन आहेच. मग विषय सेवन जर करावंच लागणार आहे तर तुम्हाला परलोक प्राप्ती नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे, आणि परलोक प्राप्ती जर आम्हाला करून घ्यायची असेल तर विषय त्यागाशिवाय पर्याय नाही. म्हणजे सूर्य उगवला की अंधार राहतो का? हो, नाही राहत. सूर्य उगवला की अंधार जातो, आणि अंधार असला की सूर्य दिसत नाही. पण या दोघांची एक साथ जोड कशी बसेल अशी या श्रोत्यांना शंका आलेली आहे. आणि ती मळमळ आहे. दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य होत नाही. म्हणून श्रोत्यांनी समर्थांना पुन्हा प्रश्न एक विचारलेला आहे, प्रपंची खाती जेवती. पहिला प्रश्न आहे, विषय त्यागे विन तो काही, परलोक तो प्राप्त नाही. ऐसे बोलणे ठाई ठाई बरे पहा. आता दुसरा अजून पण विचारलेला आहे, प्रपंची खाती जेवती, परमार्थी काय उपवास करती. उभयता सारखे दिसती, विषयाविषयी. मग लोक ठाई ठाई आहेत. प्रापंचिक असतात ते खातात पितात, आणि परमार्थिक लोक उपवास करतात. असं थोडंच आहे. विषय सेवनाच्या बाबतीत तर दोघे सारखेच दिसतात.
म्हणून म्हटलेलं आहे, प्रपंची लोक खातात, जेवतात, विषयाच्या संदर्भामध्ये दोघेही आम्हाला सारखेच दिसतात. म्हणजे जो खातो तोही दिसतो आणि जो बनवतो तोही खातो. मग परमार्थीही लोक विषयात दिसतात आहे आणि प्रपंचीही लोक विषयात दिसतात आहे. जसं त्या पाण्यामध्ये असावं, पण त्या पाण्याचा स्पर्श आपल्याला होऊ देऊ नये. जसं अळू आहे किंवा जसं कमळाचं फूल आहे की त्या पूर्ण दलदलीमध्ये, त्या चिखलामध्ये असते, परंतु त्याचा स्पर्शही त्या कमळाला होत नाही. तसं समर्थ म्हणतात, पाण्यामध्ये असावं पण त्या चिखलाचा स्पर्श, पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. तर त्यामध्ये बुडणाराही मनुष्य पाण्यात असतो आणि पाण्यामध्ये नावही असते बघा. पाण्यामध्ये दोघे असतात, एक तर बुडणारा असतो आणि दुसरी नावही असते. मग पोहणाराही पाण्यात असतो आणि डुबणाराही पाण्यात असतो. मग एकाच वेळी दोघं असतात, पण बुडणारा बुडून जातो आणि पाण्यात तरणारा मनुष्य तरून बाहेर पडतो. म्हणजे विषयामध्ये असून सुद्धा विषयातून निसटता येणे ही कला आहे. विषय आहेत परंतु त्याच्यातून निसटता आलं पाहिजे, त्याच्यातून आपल्याला अलिप्त होता आलं पाहिजे. नावेमध्ये बसल्यानंतर पाण्याचा स्पर्श नसतो, नाव बुडू देत नाही आणि बुडत नाही. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, प्रपंची खाती जेवती, परमार्थी काये उपवास करती, उभयदा सारखे दिसती विषयाविषयी. देह चालता विषय त्यागी, ऐसा कोणा आहे जगी, याचा निर्वाहे मज लागे देव निरोपावा. म्हणजे देह जिवंत असताना जो विषयांचा त्याग करतो, असा या जगात आहे तरी कोण, याचे उत्तर समर्था म्हणजे गुरुदेवांनी कृपा करून आम्हाला सांगावं. मग सद्गुरूंनी आम्हाला सांगावं, सद्गुरूंनी सांगावं, काय सांगावं? देह चालता विषय त्यागी, ऐसा कोण आहे जगी, याचा निर्वाह मज लागी देवे निरोपावा. मग आता समर्थ पुढे म्हणतात आहे की सद्गुरूंनी सांगावं, याचं कोडं सांगा कसं आहे ते. देह चालतो आहे आणि विषय त्याग सुद्धा आहे, हे शक्य नाही. देह आहे, विषय आलाच, विषय त्याग केला, देह संपला. या जगामध्ये ऐसा कोण आहे जगी, कारण देह चालण्यासाठी विषयांची गरज आहे, थोड्या विषयांची. म्हणजे जसं प्रमाण आहे तसं आपण थोडं घ्यावं. मग याचा निर्वाह मज लागी देवे निरोपावा. मग सद्गुरूंनी मला सांगावं, या प्रश्नाचं उत्तर काय आहे. इतकं विचारल्यानंतरही सद्गुरू एकही शब्द बोलत नाही. जसं समर्थ म्हणतात आहे की डॉक्टर एका रोग्याला त्याचं काय म्हणणं आहे ते सगळं ऐकून घेतात आणि मग स्टेटस्कोप काढतात. पहिल्यांदा डायरेक्ट गेल्याबरोबर असं नाही की आपण क्लिनिकमध्ये जातो आणि लगेच डॉक्टर स्टेटस्कोप घेऊन येतो, आपल्याला लावतो आणि सांगतो आता सांगा, असं नाही. पहिल्यांदा डॉक्टर जो कोणी हा आजारी व्यक्ती आहे, जो कोणी रोगी आहे, त्या आजारी व्यक्तीला पहिल्यांदा विचारतो की आपल्याला काय काय होतंय. मग ते सगळं सविस्तर ऐकल्यानंतर डॉक्टर स्टेटस्कोप काढतात आणि आपल्या छातीला लावतात. आता सांगा काय काय होते, असं डॉक्टर म्हणतो आणि मग तो सांगतो की त्याला काय काय होते आहे. ते सगळं ते ऐकून घेतात डॉक्टर आणि नंतर त्याच्यावर उपचार सुरू करतात. म्हणजे पहिले काय आहे, सगळ्यात पहिलं मळमळ करता जेवणे विहित नव्हे. सगळ्यात पहिलं मळमळ काय आहे, मळमळ करता जेवणे, मळमळ करल्यानंतर जेवण चांगलं म्हणजे योग्य नाही, पण सगळ्यात पहिलं कळलं पाहिजे ती मळमळ. मग पहिले मळमळ काय ती कळली पाहिजे आणि मग त्या मळमळीचं उत्तर समर्थ देतात आहे. मग अजून एक प्रश्न आहे. काय आहे प्रश्न? विषय अवघा त्यागावा, तरीच परमार्थ करावा, ऐसे पाहता गोवा दिसतो की, ऐसा श्रोता अनुवादला, वक्ता उत्तर देता झाला, सावध होऊन मन घाला येत विषयी. मग आता विषय अवघा त्यागावा, विषयाचा संपूर्ण त्याग करावा, तरीच परमार्थ करावा आणि मगच परमार्थ करावा. ऐसे पाहता गोवा दिसतो की, असे म्हणण्यात फार घोटाळा आहे असं मला वाटतं आहे. म्हणून म्हटले बघा, अशा प्रकारचा गोंधळ, विषय अवघा त्यागावा, अशा प्रकारचा गोंधळ माझ्या डोक्यामध्ये आहे. गुंता झाला तर तो ओढून ताडून तो सुटत नाही, तर त्याला आतून उकलावा लागतो. जसं बघा, आपण एखादी दोरी हातात घेतोय आणि त्या दोरीचा गुंता झाला तर ती दोरी आतून पहिली जी स्टेप आहे ती ओळखावी लागते, ती कुठून झालेला आहे. मग आतून उकललं की ती गाठही पडत नाही आणि तो दोराही तुटत नाही. आणि
तुटलेला दोरा जोडला तर अडचण निर्माण होते, म्हणजे मध्ये गाठ पडते. आणि म्हणून सद्गुरू दोरा तुटू देत नाही, म्हणजे अंतराची जी गाठ आहे ती सोडवतात. म्हणून म्हटलंय, रहिमन धागा प्रेम का मत खिचो. काय बोललेलं आहे? रहिमन धागा प्रेम का मत खिचो, क्या हो जाएगा? टूट जाएगा, टूटे तो फिर ना जुड़े, जुड़े तो गाठ पड़ जाएगा. म्हणजे म्हणून सद्गुरू म्हणतात आहे की जर धागा जो आहे प्रेमाचा तो ओढला दोन्ही बाजूनी तर तो तुटणार, आणि तुटला तर परत तो जोडणार, परत त्याला जोडतो, पण त्याला काय पडते? गाठ पडते, म्हणजे अडचण निर्माण होते. म्हणून सद्गुरू विषयाच्या मनातील सद्गुरू शिष्यांच्या मनातील असलेला प्रश्न अत्यंत हळूवारपणे ते सोडवतात आहे. आणि आता समर्थ बोलायला लागलेले आहेत. समर्थ आता हे सगळं ऐकून, जसं डॉक्टर आपल्या पेशंटचं सगळं काही ऐकून घेतात, काय काय त्याला झालेलं आहे, कसं कसं काय होत आहे, ते सगळं ऐकून नंतर त्याच्यावर उपचार करायला सुरुवात करतात. तसं समर्थाने आता सगळं हे श्रोत्यांचं ऐकलेलं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे ते सगळं ऐकलेल्याने आता समर्थ बोलतात आहे. काय सांगितलंय? ऐसा श्रोता अनुवादला, वक्ता उत्तर देता झाला, सावध होऊन मन घाला येत दुषयी. मग याप्रमाणे समर्थ म्हणतात आहे, श्रोत्याने शंका उत्पन्न केली, तिला वक्त्याने म्हणजे त्यांना वक्त्याने जे उत्तर दिले, ऐसा श्रोता अनुवादला, वक्ता उत्तर देता झाला, ते मन एकाग्र करून आता तुम्ही सावध होऊन मन घाला येत विषयी. मग ते मन एकाग्र करून सावधपणे आता तुम्ही ऐका. आता सावध व्हा, तुमचे प्रश्न सगळे मला कळलेले आहेत. तुमचा हाच प्रश्न आहे ना की आजपर्यंत म्हणजे आतापर्यंत सगळ्या ग्रंथांनी, सगळ्या संतांनी, सगळ्या महंतांनी विषय त्यागाचा आग्रह धरलेला आहे, आणि जो विषय त्याग करेल त्यालाच परमार्थ भेटेल. पण हा अर्धवट आहे. विषय त्याग केला तर देह राहत नाही, मग देह जर राहिला नाही तर त्याग कसा घडणार आहे? म्हणजे एका बाजूला त्याग करणे म्हणजे देह त्याग करणे झालं. एका बाजूला त्याग करणे म्हणजे देह त्याग करणे झालं आहे, आणि दुसऱ्या बाजूला देह त्याग करणे झाला, आणि मग परलोक आम्हाला कसा भेटेल? आणि हा आमचा जो गोंधळ आहे तो कसा सुटेल? समर्थाने परमार्थ आणि प्रपंच यांची उत्तम सांगड घातली आहे. ह्याचा दाखला या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही पूर्ण विषयात बुडू नका, पूर्ण संन्यास पण घेऊ नका, प्रपंच आणि परमार्थ उत्तम चालवा. प्रपंच आणि परमार्थ उत्तम चालवा तरी तुम्ही विवेकी. समर्थांचा आग्रह विवेकी आहे, म्हणून प्रपंची मनुष्य वैतागतो आणि घर सोडून जातो, परंतु वैतागून गेलेला मनुष्य त्याचा वैताग असतो, तो त्याग करत नाही, किंवा समर्थ म्हणतात तो त्यागाने जात नाही आहे, त्याग करून जात नाही आहे, तर तो वैतागून जातो आहे, म्हणजे मळमळ झालेली आहे त्याला. म्हणून तो जिथे जातो तिथे तो विषयांचं सेवनच करतो. म्हणून समर्थ म्हणतात घरात राहा, घर सोडू नका, पण घराची आसक्ती कमी करा. देहाच्या माध्यमातून प्राप्त होणारा विषय एकदम त्याग करता येत नाही, म्हणून देहापेक्षा त्या विषयाशी केलेलं मनाचं चिंतन जे आहे ते जास्त घातक आहे. म्हणून समर्थ म्हणतात हा विषयांचा त्याग का करावा? कारण मनामध्ये एका वेळी दोन गोष्टींचं चिंतन होत नसते. आपली मन बुद्धी एका वेळी, आपला जो मेंदू आहे तो एका वेळी एकच काम करत असतो, परंतु आपण त्याला सगळीकडे नेण्याचा प्रयत्न करत असतो. तसं एका वेळी दोन गोष्टींचं चिंतन, विषयांचं चिंतन करील होत नसतं. एकतर तो भगवंताचं चिंतन करील, नाहीतर विषयांचं चिंतन करील. त्या मनाने भगवंताचं चिंतन करावं, त्या चिंतनात सदैव राहावं. आणि म्हणून एक चिंतन करत असताना दुसरी गोष्ट आपोआपच गळून पडते, कारण मन सदैव कोणत्या तरी गोष्टीची चिंता करत असते. मन कुठलं तरी गोष्ट सारखी ती आपली घोळत असते, त्या मनाला कुठला तरी विषय हवा असतो. आणि म्हणून समर्थांनी पुढे एक दृष्टांत दिलेला आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात वैराग्य करावा त्याग, तरीच परमार्थ योग, प्रपंच त्यागे सर्व सांग, परमार्थ घडे. मग समर्थ म्हणतात की एक साधक महाराजांकडे, एक दृष्टांत समर्थांनी सांगितलेला आहे. एक साधक महाराजांकडे गेला.
महाराजांना त्यांनी विचारलं की महाराज, मी जप करायला बसलो की माझ्या मनामध्ये नाना प्रकारचे विचार येतात. तो काय म्हटला, मी जप करायला बसलो की माझ्या मनामध्ये नाना प्रकारचे विचार हे येत राहतात. मग मी त्यावेळेस काय करू? त्यावेळेस महाराज हसून म्हणाले की तू कशाचंही चिंतन कर, पण मुखाने नाम घे. मनाला कुठेही भटकू दे, मुखाने नाम घे. फक्त मनामध्ये एकच गोष्ट येऊ देऊ नको. आता कुठली गोष्ट येऊ देऊ नको म्हणे महाराज, कुठली गोष्ट मनामध्ये येऊ देऊ नको मी? तर म्हणे जपाला बसलास की तुझ्या डोक्यामध्ये, तुझ्या मनामध्ये म्हैस येता का म्हणे, म्हैस. त्याने विचार केला की आजपर्यंत मी अनेकदा जपाला बसलो, माझ्या मनात म्हैस कधीच आली नाही. त्यांनी महाराजासमोर मान डोलावली की मी आता काळजी घेईल की जपाला बसलो असताना माझ्या डोळ्यामध्ये म्हैस, म्हणजे माझ्या डोक्यामध्ये म्हैस येणार नाही. ते साधक घरी गेले, देवघरात जाऊन बसले, आसन मांडलं, बसले आणि पहिला मणी ओढला. पहिला म्हणजे जपाला सुरुवात केली, मंत्र वगैरे, श्लोक वगैरे म्हणून जपाला सुरुवात केली. पहिला मणी ओढला आणि काय व्हावं, तीच गोष्ट आठवली की माझ्या मनामध्ये म्हैस येता कामा नये. आजपर्यंत कधीही म्हैस मनात आली नाही. तेव्हा जप करत असताना बरोबर म्हैशीची आठवण झाली. त्या मनाचा असा खेळ आहे की त्या मनाची अशी वाईट खोड आहे की त्याला ते करू नको म्हटलं की त्याच्याकडे ते मन धावते, त्याच्याकडे जास्त लक्ष जाते. म्हणून समर्थांनी मधला राजमार्ग सांगितला आहे की विषयांना नैसर्गिकरित्या जर जागृती आली असेल तर देह स्वभाव म्हणून आपण त्या विषयाचं सेवन तेवढं त्याला करू द्यावं आणि ते शांत झालं की पुन्हा आपल्या ध्यानाला बसावं. म्हणजे तुमचा प्रपंचही बिघडणार नाही आणि आम्हाला जे नेमकं साध्य करायचं आहे परमार्थ, तो परमार्थ सुद्धा आम्हाला साध्य करता येईल. समर्थांना जे शिष्यांनी प्रश्न विचारले त्या प्रश्नांमध्ये हाच विषय होता की विषयाचं चिंतन करत असताना परमार्थ साधता येत नाही आणि परमार्थ साधायला गेलं तर देह शिल्लक राहत नाही. विषय सेवन करू नका आणि तेच विषय सेवन करतात. वैराग्य धारण करा असा ते आग्रह धरतात, प्रपंचाचा त्याग करायला लावतात आणि ते प्रपंचात अडकतात. म्हणजे समर्थ त्याचं स्पष्टीकरण आता पुढे करतात आहे. श्री समर्थांना आता शेवटचा प्रश्न विचारलाय, कोणता? की ऐसा श्रोता अनुवादाला वक्ता उत्तर देता झाला, सावध होऊन मन घाला येत विषयी. वैराग्य करावा त्याग तरीच परमार्थ योग, प्रपंच त्याग सर्व सांग परमार्थ घडे. आता लक्ष द्या, समर्थ म्हणतात आहे, एक लक्षात ठेवा, वैराग्य करावा त्याग. वैराग्य हे बाहेरचं सोंग नाही. वैराग्याचा जो रंग म्हटला आहे भगवा, तो अंतराचा रंग आहे, त्यागाचा रंग आतला आहे. भगवे वस्त्र घालणे म्हणजे त्यांनी विषयाचा त्याग केलेला आहे, संसाराचा त्याग केलेला आहे असा अर्थ बाहेरच्यांना प्रतीत होतो, म्हणजे दुसऱ्यांना वाटतो, म्हणजे पाहणाऱ्यांना. पण मुळामध्ये वैराग्य हे बाहेरचं नाही आहे, वैराग्य हे आतलं आहे. वरून तुम्ही वस्त्र कोणतेही घातले असेल तरी आतून मात्र तुम्हाला त्या वस्तूबद्दल, त्या व्यक्तीबद्दल, त्या विषयांबद्दल आसक्ती असता कामा नये. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की वैराग्य करावा त्याग तरीच परमार्थ योग, प्रपंच त्याग सर्व सांग परमार्थ घडे. मग मनाने वैराग्य धारण करायचं आहे. जर डॉक्टरकडे गेल्यावर तो आजार लवकर बरा होण्यासाठी पथ्य सांगतात, ते सांगत असतात, ते जेव्हा सोडायची वेळ येते त्यावर, म्हणजे एखाद्या वेळी आपल्याला जो आजार झालेला आहे त्यावेळी डॉक्टर आपल्याला सांगतात की हे पथ्य तुम्हाला पाळायचं आहे. हे तुम्ही जर सोडलं किंवा हे जर पथ्य पाळलं तर तुमचा जो आजार आहे तो लवकर बरा होईल. मग समर्थ म्हणतात त्याचा पण थोडाफार आपल्याला त्याग करता आला पाहिजे. म्हणजे तेलकट खाऊ नको सांगितलं तर आपल्याला काय होतं, ज्यावेळेस खाऊ नको सांगणार त्यावेळेस तळलेले पदार्थ जास्त खायची आठवण येते. म्हणजे सोडायची वेळ येते त्यावेळेस त्याची इतकी घालमेल होते की खाऊ का नको, खाऊ की नको, तर त्याची जास्त जी वस्तू खाण्याची इच्छा होते, नको म्हटलेलीच वस्तू जास्त खाण्याची इच्छा होते. प्रश्न असा आहे की जसं डॉक्टर सांगतात त्या क्षणी त्या मनाची अशी रिॲक्शन येते आहे की त्या मनाला त्याची जास्त ओढ लागते आहे. ते नको म्हटलं की ते मन तिथे जास्त धावते. म्हणून म्हटलंय बघा संत बहिणाबाईंनी, मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिर येत पिकावर. किती पण हाकला त्याला,
कितीही हाकललं तरी सुद्धा ते पुन्हा काय येणार, त्या पिकलेल्या पिकावर येणार. ते पिकावर येणे म्हणजे त्या विषयांचं सेवन करण्यासाठी येणे असं आहे. म्हणजे त्यांना कितीही विषयांपासून लांब करा, परत ते विषयांकडे येतात. ते जनावराप्रमाणे ते मन आहे, ते पुन्हा ते विषय सेवन करण्यासाठी ते धावत तिथे येते. मग म्हणून समर्थांनी म्हटले आहे की त्याप्रमाणे श्रोत्यांनी शंका उत्पन्न केलेली आहे की तिला वक्त्याने जे उत्तर दिले ते मन एकाग्र करून सावधपणे ऐका, वैराग्याने विषय त्याग करावा तरच परमार्थ साध्य होतो यात शंका नाही. पण प्रपंचाचा संपूर्ण त्याग केला तर परमार्थ यथासांग घडतो. मग पूर्वी जसं ज्ञानी लोक होऊन गेले, त्यांनी परमार्थ साध्य होण्यासाठी खूप कष्ट केले, खूप कष्ट सोसले, तेव्हा ते भूमंडळावर प्रसिद्ध झालेले आहे. मग तसं ते पिकावर येणं म्हणजे त्या विषयांचं सेवन करणं आहे. ते जनावराप्रमाणे आहे हो, त्याला किती पण हाकलं तरी ते पुन्हा तिथेच येतं. म्हणजे ते पुन्हा ते विषय सेवन करण्यासाठी ते धावत येते. एखाद्या गोष्टीचा त्याग केला याचा अर्थ ती गोष्ट पहिल्यांदा स्वीकारली होती म्हणून त्याग केला ना. वैराग्यामध्ये ती वस्तू स्वीकारलीच नसल्यामुळे तिच्या त्यागाचं दुःखच नाही आहे. साधी गोष्ट आहे. जी गोष्ट माझी आहे, समर्थ म्हणतात, जी गोष्ट माझी आहे ती गोष्ट हरवली, खराब झाली, फुटली, तुटली तरच दुःख होतं. जी माझी नाही, जिचा माझा आणि तिचा काहीही संबंध नाही, तिचं काहीही नुकसान नाही, तर मला काही वाटत नाही. जरी तिचं काही नुकसान झालं तरी मला काही वाटणार नाही. याचा अर्थ त्या गोष्टीबद्दल मनामध्ये आसक्ती नाही, मनामध्ये त्या विषयाबद्दलच चिंतन नाही, त्याच्याबद्दलची ओढ नाही आणि माझीही भावना नाही, म्हणून त्याच्याबद्दल काहीही सुखदुःख नाही. म्हणून तुम्ही कुठली गोष्ट माझी नाही हे लक्षात घ्या. म्हणून म्हटलंय, वैराग्य करावा त्याग तरीच परमार्थ योग, प्रपंच त्याग सर्व सांग परमार्थ घडे. मागे ज्ञानी होऊन गेले, तेही बहुत कष्ट केले, तरी मग विख्यात झाले भूमंडळी. म्हणजे मागे ज्यांनी अनेक वर्षपूर्वी ज्या ज्ञानी लोकांनी कष्ट केले, परमार्थ साध्य करण्यासाठी खूप कष्ट सोसले, तेव्हा ते या भूमंडळावर काय झाले, प्रसिद्ध झाले. म्हणजे प्रपंच त्यागे सर्व सांग परमार्थकडे. प्रपंच त्यागे सर्व सांग परमार्थकडे म्हणजे प्रपंचाचा जर आम्ही त्याग केला, प्रपंच आम्ही सोडला, म्हणजे शुद्ध अंतःकरणाने केलेला प्रपंच म्हणजे परमार्थ आहे. नीट श्रवण करावं. शुद्ध अंतःकरणाने केलेला प्रपंच म्हणजे परमार्थ आणि अशुद्ध अंतःकरणाने केलेला परमार्थ म्हणजे प्रपंच. म्हणजे परमार्थ करूनही काय उपयोग नाही, जर चांगला केला नसेल तर ते प्रपंचासारखंच झालं. मग प्रपंच जर खरंच आपण उत्तमाचा केला तर ते परमार्थासारखं होईल. म्हणून तुम्ही आपलं शुद्ध अंतःकरण ठेवा आणि त्या शुद्ध अंतःकरणातून एक काम करा, तो खऱ्या अर्थाने परमार्थ मग घडेल. मग काय करा, समर्थ पुढे देतात आहे, मागे ज्ञानी होऊन गेले, तेही बहुत कष्ट केले, तरी मग विख्यात झाले भूमंडळी. मग आतापर्यंत जे महान लोक होऊन गेले त्यांनी काय केलं, या जगामध्ये जे लोक नामांकित झाले, ते जे महापुरुष म्हणून गणले जातात, ही नावं सूर्य आणि चंद्र. काय म्हटले, सूर्य आणि चंद्र. सूर्य आणि चंद्र जोपर्यंत आहेत तोपर्यंत ही नाव कायम राहणार आहे. ते कीर्ती रूपाने अमर राहणार आहेत. या सर्व लोकांनी काय केलं तर तेही बहुत कष्ट केले. त्यांनी खूप कष्ट केले, फार कष्ट घेतलेले आहेत. सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी आपलं जे व्रत आहे ते निष्ठेने चालू ठेवलेलं आहे, मेहनत घेतलेली आहे. त्यांच्या जीवनात त्यांनी एक ध्येय ठरवलेलं आहे आणि त्यांचं जीवन एक मिशन आहे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थाने, एर मत्सर करिताच गेली अन्न. समर्थाने आता म्हटलेलं आहे, येर मत्सर करिताच गेली अन्न म्हणता मेली, कित्येक भ्रष्टली पोटासाठी. वैराग्य मुळीहून नाही, ज्ञान प्रत्ययाचे नाही, सुची आचार तोही नाही, भजन कैसे. मग वैराग्य मुळीहून नाही, जिथे जराही वैराग्य नाही, अनुभवाचं ज्ञान नाही, शुद्ध आचार नाही, मग भजन कसं होणार. म्हणून म्हटलंय मत्सर. याचा अर्थ समर्थांनी म्हटलंय,
त्याला मिळते आणि मला मिळत नाही. मत्सर त्याला मिळते. आता आपण आजकाल लोक जास्त एकामेकाचं फॉलो करतात. त्याला मिळालं, मला नाही मिळालं. तो एवढा असा श्रीमंत झाला, त्याने गाडी घेतली, घर बांधलं, हे केलं ते केलं. त्याला बघून आपली एवढी जळफळाट होते. म्हणजे तो काय आहे? मत्सर आहे. त्याने काय केलं की आपल्या पोटात दुखतं. म्हणजे याचं नाव मत्सर आहे. त्याची प्रगती झाली, माझी कशी झाली नाही, याचं नाव मत्सर आहे. म्हणून मत्सरे अशी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथांच्या अवधती. म्हणजे तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. समर्थ म्हणतात मत्सरामुळे आपण लोकांना नावे ठेवायला लागतो. एखादा जर आपल्यातलाच जर पुढे गेला असेल, एखादा आपल्यातलाच म्हणजे आपल्यासारखा जर सामान्य असेल आणि एखाद्याने उच्च पद गाठलं असेल किंवा त्याने आपली प्रगती योग्यरित्या करून तो यशाचं शिखर त्याने गाठलेलं असेल, तर आपण त्याची निंदा करायला सुरुवात ठेवतो, नावं ठेवायला सुरुवात करतो, लोकांची निंदा करतो, नालचकी करतो, त्या लोकांना चांगलं म्हणत नाही. पण तसं जर पाहिलं तर तुमच्यापेक्षा ते 4 पावले पुढे असतात. मग जे लोक 4 पावले पुढे असतात त्यांचाच मत्सर का केला जातो? तर या मागच्या माणसांना ती जागा सापडत नाही. म्हणजे त्यांच्या मागची जी माणसं आहेत त्यांना ती जागा सापडत नाही, ते मागे राहतात. आणि म्हणून मत्सर करणाऱ्यांनी मत्सर सोडावा आणि कार्यासाठी प्रवृत्त व्हावं. मत्सराने काहीही मिळणार नाही हो. उलट आपलं जे मन आहे तेच फार दूषित होत जाईल आणि त्यामुळे आपलं जे पुण्य आहे ते असंच काही कामी येणार नाही. आपल्याकडून पापच घडेल. म्हणून समर्थ म्हणतात जर एखाद्याचं चांगलं करता येत नसेल तर वाईटही करू नये, वाईटही बोलू नये. जर तुम्हाला चांगलं बघवत नसेल तर शांत राहा. कारण मत्सर हा सोडा, जास्त करून सोडण्याचा प्रयत्न करावा. दुसऱ्याच्या दुःखवला, दुसऱ्याच्या सुखे सुखावला. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाने तुम्ही पण दुःखी झाले पाहिजे, दुसऱ्याच्या सुखाने आपण पण सुखी झालं पाहिजे, तेव्हाच आपण यशस्वी झालो समजावं. मग मत्सरे अशी मिथ्या म्हणती. मत्सरामुळे आपण लोकांना नावं ठेवतो, निंदा करतो. मग समर्थ म्हणतात आहे की मत्सर करणाऱ्याने मत्सर सोडावा आणि त्याने कार्यासाठी प्रवृत्त व्हावे. मत्सराने काहीही मिळणार नाही. उलट राग, द्वेष, मद, मत्सर हे सगळं वाढत जाईल आणि माणसाची अधोगती होईल. म्हणून काय मिळणार नाही तर अन्न म्हणता मेली. काय म्हटलंय? अन्न येर मत्सर करिताच गेली, अन्न म्हणता मेली. कित्येक भ्रष्टली पोटासाठी. मग याखेरीज कित्येक लोकांचा मत्सर करतानाच मरून गेली आणि कित्येक जण म्हणजे अन्नासाठी अन्न करून मेले. तर कित्येक जण पोटासाठी भ्रष्ट झाले. म्हणून पुढे म्हटलंय त्यांना खायला सुद्धा मिळालं नाही. अन्न म्हणता मेली. खायला सुद्धा मिळालं नाही. म्हणून समर्थ म्हणतात काय मिळणार नाही? मिळालं नाही तर मत्सर करणाऱ्यांना अशी अवस्था झाली की अन्न म्हणता मेली. कित्येक भ्रष्टली पोटासाठी. सगळे संपलेत. म्हणून या जगामध्ये हेवा करू नका. उलट तुम्ही त्या गोष्टीचा त्याग करा. आणि तो त्याग कसा आहे तर प्राप्तीनंतर त्याग आहे. प्राप्तीपूर्वी केलेला त्याग आहे. त्या त्यागातून मत्सर निर्माण होतो. एकदा श्रीमंत मनुष्य म्हणजे एखादा श्रीमंत मनुष्य आहे आणि एक गरीब मनुष्य आहे. गरीबाची इच्छा आहे की मला श्रीमंत व्हायचं आहे, किंवा एक खूप ज्ञानी आहे आणि एक अज्ञानी आहे. अज्ञानाला वाटतंय की तेवढं ज्ञान मला मिळालं पाहिजे, त्याला मिळत नाही म्हणून तो नावं ठेवतो. मग तुम्ही सुद्धा ते ज्ञान प्राप्त करा आणि ज्ञानानंतर त्या ज्ञानाचा सुद्धा त्याग करा. हे ज्ञान माझं नाही, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे हे ज्ञान नव्हे. एखादी कला, एखादा गुण प्राप्त झाला की माणसाला ज्ञान झालं, कीर्ती आली, वैभव आलं की माणूस त्याच्यामध्ये रममान होतो आणि एवढा गुंग होतो की ज्या माणसांमध्ये तो खेळला वाढला म्हणजे बागडला त्या माणसांनाही विसरून जातो. आणि एवढा ॲटिट्यूड माणसाला येतो, एवढा माणसाला, एवढा अहंकार माणसाचा वाढतो की पुन्हा माणूस काय त्या प्रथम स्थितीमध्ये येतो काही वर्षानंतर. म्हणून कितीही ज्ञान वाढलं, कितीही वैभव आलं तरी माणसाने उतू नये, मातू नये आणि घेतला वसा सोडू नये. वैभव आलं की माणूस त्याच्यामध्ये रममान होतो, परंतु ते चुकीचं आहे. समर्थ म्हणतात त्यानंतर त्याग करता आला पाहिजे. म्हणून जे खरे मोठे लोक आहेत, जे सगळं प्राप्त झाल्यानंतर ते म्हणतात आहे की अगदी नम्रतेने
आम्ही नुसतं शब्दापुरते नाही, त्यांच्या कृतीतून, त्यांच्या आचारातून, त्यांच्या अंतरापासून ते म्हणतात आहे की खरं मला काही मिळालंच नाही आहे. खूप विद्वान लोकांचं बघा, काही लोक सगळं प्राप्त करतात परंतु म्हणतात हे सगळं माझं नाही. म्हणजे जसं समर्थ म्हणतात आहे की काही विद्वान लोकांचं बघा, 10वीतला एखादा मुलगा आहे किंवा 12वीतली एखादी मुलगी आहे, मेरिटमध्ये ते लोक आले, म्हणजे ती मुलं मेरिटमध्ये जर आली असती तर त्याचे 4 ठिकाणी फोटो आले तर त्यांच्या चालण्या बोलण्याची पद्धत वगैरे बदलून जाते हो. जर एखादा समजा जर फार कोणी मोठा पदावर आहे किंवा फार मोठं त्याला यश मिळालं आहे, तो त्याच्या पहिला आलेला आहे, त्याचा सन्मान मोठा झालेला आहे, तर तो म्हणतो मी काय, माझ्यासारखे हजारो जगात पडलेले आहे, तो म्हणतो. पण 10वीतला मुलगा नाही म्हणत. याचा अर्थ प्राप्तीनंतर त्याला हेही कळते की जे मला प्राप्त झालेले आहे ते सुद्धा काही नाही, यापेक्षा हजारो लोक आहेत. म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती ज्याला म्हणतो ती ही आहे. ही ज्याला प्राप्त होईल त्याने काहीही प्राप्त केलं तरी त्याला काहीही त्याची बाधा होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात वैराग्यमुळे हुन नाही, म्हणजे ज्याचं वैराग्यच नाही, ज्ञान प्रत्ययाचे नाही आणि अनुभवाचं ज्ञान नाही. म्हणून पुढे म्हटलंय वैराग्यमुळे हुनी नाही, ज्ञान प्रत्ययाचे नाही, सुची आचार तोही नाही, भजन कैसे. खूप उत्तमाची ओवी आहे. जराही वैराग्य नाही, अनुभवाचं ज्ञान नाही, शुद्ध आचार नाही, मग भजन तरी कसं करणार. म्हणून म्हटलंय सुची म्हणजे शुद्ध. जो शुद्ध नाही, ती शुद्धता 3 प्रकारची आहे हो. शुद्ध नाही म्हणजे 3 प्रकारे, एक काया, दुसरी वाचा आणि तिसरं मन. काया वाचा मन, तिन्ही प्रकारे माणसाने शुद्ध असलं पाहिजे. कायेने शुद्ध राहणे म्हणजे शरीर स्वच्छ ठेवणे, ही प्राथमिक बाजू झाली. शरीर शुद्ध ठेवणे म्हणजे आंघोळ करून स्वच्छ होणे एवढंच नाही, तर शरीराने कुठलीही कामं वाईट करणार नाही, याला म्हणतात कायेने शुद्धता. नंतर जी शुद्धता आहे ती वाचेची शुद्धता आहे. वाचा म्हणजे माझ्या मुखातून वाईट शब्द निघणार नाही. कठीण आहे हो, पण ते करता आलं पाहिजे. कोणाला मारणार नाही. आपण तोंडाने मारायची, हाताने मारायची गरज नाही. तोंडाने काही शब्द असे बोलतो की समोरचा मरूनच जातो, म्हणजे तो अंतरातून तुटून जातो. मग समर्थ म्हणतात की मुखातून वाईट शब्द निघणार नाही. अवघड आहे परंतु हे आपण केलं पाहिजे. पण तोंडाने बोलून टाकेल आणि म्हणूनच वाचेने शुद्धता ही जास्त कठीण आहे. वाचा अशुद्ध करून टाकेल. म्हणून समर्थ म्हणतात कायेने शुद्ध असलं पाहिजे, वाचेने शुद्ध असलं पाहिजे आणि वाचेनंतर सुद्धा मनाने शुद्ध असलं पाहिजे. मनात एक आणि ओठावर एक आणि पोटात एक असं नको. वाचेने एखादा मनुष्य शुद्ध राहतो, म्हणजे जे त्याच्या आतमध्ये आहे तेच त्याच्या बाहेर आलं पाहिजे. जे अंतरामध्ये आहे, मनामध्ये आहे तेच ओठावर आलं पाहिजे. नाहीतर ओठावर गोड बोलतोय आणि आतून त्याची निंदा करतोय किंवा त्याला नावं ठेवतोय, हे योग्य नाही. ते आपल्यालाच भोगावं लागणार आहे. मग समर्थ म्हणतात आजकाल तसंच चाललेलं आहे, ओठावर एक पोटात एक आणि ओठावर एक. तसं चालणार नाही हो. शुद्ध मनाने, काया वाचा आणि मनाने शुद्ध व्हा, जेणेकरून समर्थ तुमचं जे काही तुमची प्राप्ती आहे, तुमच्या पुण्याची प्राप्ती आहे, ते सगळं आपल्याला समर्थ व्याजासकट परत देतात. परंतु तुम्ही काया वाचा मनाने शुद्ध व्हा. नुसतं बोलून नको, तर काया वाचा मनाने शुद्ध असलं पाहिजे. सगळ्यात आपण परफेक्ट असलं पाहिजे. एखाद्याचं चांगलं होतं तर टाळीही वाजवता आली पाहिजे आणि एखाद्याला जर गरज लागली तर त्याला मदतही करता आली पाहिजे. नाही, एखादा आपल्यातलाच जर मोठा होत असेल तर त्याला प्रोत्साहनही देता आलं पाहिजे. परंतु त्याला नावं ठेवणं, त्याच्याच गोष्टी दुसऱ्याकडे करणं, त्याचं वाईट साईड सांगणं हे चुकीचं आहे. आणि त्यामुळे आपलं जी प्राप्ती आहे, जी उत्तमाची आपल्या कर्मांची जी प्राप्ती आहे ती आपली काय होणार. समर्थ म्हणतात ते पापामध्ये गणलं जाणार. म्हणून मनामध्ये काय खळबळ असते हे ज्याला त्याला माहिती असतं. ज्याच्या त्याच्या मनात काय आहे तो सांगू शकतो, दुसरा कोण बोलू शकत नाही. म्हणून क्रमच असा आहे, काया वाचा आणि मन वाचा आणि काया नाही म्हटलंय. पहिलं काया शरीर स्वच्छ ठेवा, वाचा आणि मन म्हटलेलं आहे. काया वाचा आणि मन. जो मनाने शुद्ध झालेला आहे तो परमशुद्ध आहे. आणि मनाने शुद्ध असणे तोच असा भक्त भगवंताला काय आहे, प्रिय आहे. समर्थांना असा भक्त त्याच्याकडे काहीच नसेल, परंतु काया मन आणि वाचेने जर, काया वाचा आणि मनाने जर तो शुद्ध असेल तर समर्थांचा सगळ्यात अत्यंत प्रिय भक्त तो असेल. ज्याचे मन शुद्ध झाले त्याला भगवंत सुद्धा प्रसन्न होतो.
भगवंत मन शुद्ध असेल तिथेच तो येतो. म्हणून समर्थ म्हणतात, वैराग्य मुळीहून नाही, ज्ञान प्रत्ययाचे नाही, सुची आचार तोही नाही, भजन कैसे. मग काया वाचा आणि मन या तिन्ही नंतर पुढचा टप्पा आलेला आहे. समर्थाने दिलेला आहे आचार. आचार दिलेला आहे. आचार म्हणजे वागणूक. नुसतं मन शुद्ध असून काय फायदा. मन शुद्धीनंतर त्या शुद्धतेचा परिणाम तुमच्या कृतीमध्ये झाला पाहिजे. सगळ्यांबद्दल मला प्रेम आहे असं सांगून चालणार, सगळ्यांबद्दल मला प्रेम आहे असं सांगून चालणार नाही. समर्थ म्हणतात की तो जर अडचणीत असेल, ज्याच्यावर प्रेम आहे तो जर अडचणीत असेल तर त्याच्यासाठी धावून जाता आलं पाहिजे. याचं नाव आहे प्रेम. कायेतून वाचेत आली, वाचेतून कुठे आली, मनात आली, मनातून कुठे आली, आचरणात आली. आणि म्हणून असं ज्याच्या मनामध्ये असेल, जो कायेने, वाचेने, मनाने आणि आचाराने शुद्ध नाही, त्याला भजन काय कळणार. म्हणून भजन होण्यासाठी, भजण्यासाठी त्याला ही शुद्धता आवश्यक आहे. आणि म्हणून समर्थाने पुढे म्हटलेलं आहे, ऐसे प्रकारीचे जन आपणास म्हणिती सज्जन, पाहो जाता अनुमान अवघाच दिसे. मग अशा प्रकारचे लोक आहेत. ही शुद्धता पाळण्यासाठीच आध्यात्मिक प्रपंच आहे. आम्ही या सगळ्या गोष्टींसाठी अध्यात्मातील सगळे उपचार आहेत. माणसाला माणूसपण घडवून देण्यासाठी जे केले जाते ते अध्यात्म आहे. माणसाला माणूसपण दिले जातं ते अध्यात्म आहे. म्हणून समर्थाने पुढे म्हटलेलं आहे की ऐसे प्रकारीचे जन. मग अशा प्रकारचे लोकही आपल्याला सज्जन म्हणवतात, पण प्रत्यक्षात मात्र ते सर्व काही काय काल्पनिकच असतात. ते फक्त दाखवण्यापुरते असतात. म्हणून पुढे म्हटलंय, जयास नाही अनुपताप, हेची एक पूर्व पाप, क्षणक्षणा विक्षेप पराधिकपणे. मज नाही तुझ साजेना, हे तो अवघे ठाऊके आहे जना, खात्यास न खाते देखो सकेना, ऐसे आहे. मग जयास नाही अनुताप. मला म्हणजे समर्थ म्हणतात, कृत कर्माबद्दल जर आपल्या वाईट कर्माबद्दल पश्चाताप होत नाही, त्याचं ते पूर्वपापच म्हणावं. शिवाय दुसऱ्यांचा उत्कर्ष त्याला सहन न झाल्याने क्षणोक्षणी तो काय होतो, विक्षेप पराधिकपणे असतं, ते त्याचं वेगळंच. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात, मज नाही तुझं साजेना. मला जे मिळत नाही ते तुलाही शोभून दिसत नाही. मला मिळालं तर ते तुला शोभून दिसतं. हे किती चुकीचं आहे. आपण असा विचार करतो की मला नाही मिळालं ना, मग त्याला पण मिळता कामा नाही. मज नाही तुझं साजेना, हे तो अवघे ठाऊके आहे जना, खात्यास न खाते देखो सकेना, ऐसे आहे. मला जे मिळत नाही ते तुलाही शोभून दिसत नाही, असा मत्सरी माणसाचा स्वभाव असतो. आणि हे सर्व लोकांना माहीत आहे. ज्याला खायला मिळत नाही तो दुसऱ्याला खाताना शांतपणे बघू शकत नाही, अशी ही स्थिती आहे. आणि म्हणून पुढे म्हटलं आहे, भाग्य पुरुष थोर थोर, त्यास निंदिती डिवाळ खोर, सावास देखता चोर, चरफडी जैसा. वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, वैराग्य नसता योग्य, परमार्थ नव्हे. मग भाग्य पुरुष थोर थोर, भाग्यवंत अशा थोर थोर लोकांना पाहून त्यास निंदिती दिवाळखोर, टवाळखोर लोक जे आहेत ती त्यांची काय करतात, निंदा करतात भाग्यपुरुष लोकांना पाहून. म्हणून म्हटलंय मग लोक त्यांची निंदा करतात. मग सज्जन माणसाला पाहून चोर जसा चरफडतो तसा हा प्रकार आहे. वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, म्हणजे वैराग्यासारखं भाग्य नाही. आणि ज्याच्या जवळ वैराग्य नाही तो कसा आहे, अभागी आहे. वैराग्य नसता अयोग्य, परमार्थ नव्हे. मग वैराग्य नसताना परमार्थ व्यवस्थित होऊ शकत नाही. प्रत्येक ज्ञानी वितरागी, विवेक बळे सकळ त्यागी, ते जाणीजे महायोगी ईश्वरी पुरुष. अष्टमा सिद्धीची उपेक्षा, करून घेतली योग दीक्षा, घरोघरी मागे भिक्षा. महादेव ईश्वराची बराबरी, कैसा करील वेशधारी, म्हणून या सगट सरी होत नाही. मग प्रत्येक ज्ञानी वितरागी, जो पुरुष स्वात्मानुभवी असतो, अनासक्त असतो, विवेके बळे सरकळ त्यागी, ते जाणीजे महायोगी ईश्वरी पुरुष. वैराग्य संपन्न असतो तो पुरुष महायोगी ईश्वरीच अवतार आहे. अष्टमा सिद्धीची उपेक्षा,
करून घेतली योगदीक्षा, मग अष्टमा सिद्धींची जो उपेक्षा करतो, ज्याने योगदीक्षा घेतलेली असते, घरोघरी मागे भिक्षा महादेव, मग आणि जो घरोघरी भिक्षा मागून उदरनिर्वाह करतो तो महादेवच आहे. ईश्वराची बराबरी कैसा करील वेशधारी, म्हणून या सगटसरी होत नाही. म्हणजे केवळ वैराग्यासारखा वेश धारण करणारा वेशधारी अशी ईश्वराची बरोबरी कशी करू शकाल? सगळ्यांनीच भगवे वस्त्र धारण केले, मग सगळेच वैरागी आहेत का? नाही. म्हणून केवळ बाह्य वेशावरून दोघांची बरोबरी आपण करू शकत नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, उदास आणि विवेकी त्यास शोधिती सकळ लोक, जैसे लालची मूर्ख रंक ते दैन्यवाने. जे विचारापासून चेवले, जे आचारापासून भ्रष्टले, विवेके करू विसरले विषय लोभी. मग ज्याच्या ठिकाणी उदास आणि विवेक, औदासीन्य आणि विवेक आहे, दोन्ही आहेत, अशाचा शोध त्यासी शोधती सकळ लोक, अशाचा शोध सर्व लोक घेत आहेत. जैसे लालची मूर्ख रंक ते दैन्यवाने, तर लालची रंक आणि मूर्ख माणूस दैन्यवाने जीवन जगत आहे. जे विचारापासून चेवले, जे आचारापासून भ्रष्टले, विवेक करू विसरले विषय लोभी. मग विषय लोभी जे आहेत ते विचार करू शकत नाही. किंवा समर्थ म्हणतात, जे विचारापासून चेवले, जे आचारापासून भ्रष्टले, विवेक करू विसरले विषय लोभी. म्हणजे विषय लोभी आहेत ते विचार करू शकत नाहीत, किंवा विवेकही नसतात आणि आचार भ्रष्टही असतात. भजन तरी आवडेना, पुरश्चरण कदापि घडेना. म्हणजे त्यांना भजन मुळीच आवडत नाही आणि त्याच्या हातून कधीही पुरश्चरण आदी घडत नाही. भल्यास त्यास पडेना येत निमित्त, आणि याच कारणामुळे चांगल्या माणसांशी त्यांचे पटत नाही. वैराग्य करून भ्रष्टेना, ज्ञान भजन सांडीना, व्युत्पन्न आणि वाद घेना ऐसा थोडा. मग वैराग्य संपन्न असून जो भ्रष्ट होत नाही, ज्ञानी असून जो सगुणाचे भजन सोडत नाही, ज्ञान भजन सांडीना, व्युत्पन्न आणि वाद घेना ऐसा थोडा. मग जो सगुणाचे भजन सोडत नाही आणि उत्पन्न असून जो वाद घालत नाही, असा एखादाच विरळा असतो. कष्ट करिता से तपिके, उंच वस्त तत्काळ विके, जाणत्या लोकांच्या कौतुके उड्या पडती. मग कष्ट केल्याने शेतात उत्तम पीक येतं, चांगली वस्तू तत्काळ विकली जातं. त्याप्रमाणे अशा विवेक वैराग्य संपन्न माणसांकडे लोकांच्या उड्या पडतात. आणि म्हणून पुढे म्हटलंय, येरते अवघेची मंदले, दुराशेने खोटे झाले, कान कोंडे ज्ञान केले भ्रष्टाकारे. मग अशा माणसांखेरीज इतर जे आहेत ते सर्व त्याच्या पुढे काय आहेत? निस्तेज ठरतात. कारण त्यांच्या मनात दुराशा असल्याने ते खोटं ठरतात आणि वैराग्य भ्रष्ट होतात, आणि त्यामुळे त्यांच्या ज्ञानालाही कमीपणा येतो. म्हणून पुढे म्हटलंय, सबळ विषय त्यागने, शुद्ध कार्यकारण घेणे, विषय त्यागाची लक्षणे ओळखा ऐसी. सकळ काही करता देव, नाही प्रकृतीचा ठाव, विवेकाचा अभिप्राव विवेक जाणती. म्हणजे अशुद्ध विषयांचा त्याग करावा आणि शुद्ध विषयांचे देहनिर्वाहापुरते कार्यकारण परते सेवन करावं, आणि हीच विषय त्यागाची लक्षणे आपण जाणून घेतली पाहिजेत. म्हणून पुढे म्हटलंय, सकळ काही करता देव, नाही प्रवृत्तीचा ठाव, विवेकी पुरुष जाणतो की सर्वांचा करता करविता एकच आहे, कोण? देव आहे. विवेकाचा अभिप्राव विवेक जाणती, प्रकृतीला अस्तित्वच नाही हा विचार विवेकी बरोबर जाणतात. म्हणून म्हटलंय, सकळ करणे जगदीशाचे, आपल्या बरोबर जे काही होते, आपण जे काही करतो ते सगळं सकळ करणे जगदीशाचे, ते भगवंताचं करणं आहे, आपलं नाही आहे. शूरत्वाविषयी खडतर, त्यास मानिती लहान थोर, कामगार आणि अंगचोर एक कैसा. जो शूरत्वाविषयी तत्पर असतो त्याला लहान थोर सर्व मान देतात, आणि असा कार्यकर्ता आणि अंगचोर आहे त्याची बरोबरी कशी होईल? म्हणून पुढे म्हटलंय, त्याग तार्किक जाणे, बोला ऐसे चालो जाणे, पिंड ब्रह्मांड सकळ जाणे यथायोग्य. कशाचा त्याग करावा आणि कशाचा करू नये हे तर्काने चतुर माणसं जाणतात, आणि त्याचं वागणं त्याचा बोलण्यास अनुसरूनच असते. म्हणून पिंड ब्रह्मांड विचार, सारा विवेक असा वगैरे सर्व काही तो यथायोग्य प्रकार जाणतो. ऐसा जो सर्व जाणता, उत्तम लक्षणी पुरता, तयाचेनी सार्थकता सहजची होये. मग असा जो सर्व जाणणारा
उत्तम लक्षणांनी पूर्णपणे युक्त पुरुष असतो, त्याच्या संगतीने आपल्या जीवनाचंही काय होतं, सहज सार्थक होतं. म्हणून म्हटलं, ऐसा जो सर्व जाणता उत्तम लक्षणी पुरता तयाचीनी सार्थकता सहजची होये. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे विषय त्याग निरूपणाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.